नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उरलेल्या पावापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 2 पाव राहिले होते, कारण की पावभाजीसाठी मी आणले होते, त्यातले हे 2 पाव राहिलेले आहेत बघा। तर ह्याची मस्त आपण रेसिपी बनवूया। त्यांना काय करायचं माहिती आहे का, असं मधोमध असं कट करून घ्यायचं। हे जे बघा मी असे मधोमध बघा 2 भाग करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत। तसं अखंड जरी निघाला का नाही तुमचा तरी पण चालू शकतो। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं। 1 वाटी जरी घेतलं तरी चालेल, म्हणजे जेवढे तुमचे पाव आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं। 1 चमचा घ्यायचं तांदळाचं पीठ। ह्याच्यामध्ये घेतलेलं छोटा अर्धा चमचा चाट मसाला, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। छोटा 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हळद। त्यात टाकायचे बघा 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं एकदम आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। आणि सगळं मिळून 1 चमचा तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्याची देठं पण घेतलेली आहेत बघा। त्यात टाकायसाठी घेतलेला 1 मीडियम आकाराचा बटाटा, साल काढून बघा मी असं खिसून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे। थोडासा कोबी घेतलेला आहे, त्याचे पण असे पातळ काप करून घेतलेले आहेत। 1 कांदा घेतलेला आहे, तो पण असा लांबडा कापून घेतलेला आहे। 1 गाजर घेतलेलं आहे, ते पण बघा साल काढून असं खिसून घेतलेलं आहे। आणि 2 चमचे बघा फ्रेश आपली मका असते की नाही, तिला जरा थोडीशी उकडली होती, म्हणजे शिजवली होती थोडीशी मीठ टाकून 1 10 मिनटं, आणि तिला कुटून घेतलेली। अख्खी टाकू नका, असं कुटलं का नाही मग त्याच्यामध्ये चव मुरल चांगली। आता हे पण आपण टाकून घेऊया। आता हे काय करायचं, पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, सुक्क झालेलं आहे एकदम। आपण ह्यात टाकूया थोडंसं पाणी आणि परत कालवून घेऊया। मिक्स करून बघा चांगलं घेतलेलं आहे। आता तुमच्या तिखटाप्रमाणात ह्या जे मिरच्या घेतल्या होत्या हे कमी तिखटवाल्या होत्या आणि 2च होत्या। मिरच्या जरी नाही टाकल्या तर तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते। मी थोडीशी एकदम चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे पाव आहेत ना हे असे घ्यायचे बघा, हे सकाळचे पाव आहेत बरं का, आणि हे रेसिपी आपली संध्याकाळी मी करत आहे। असं दाबून बसवायचे। आता ह्या बाजूला बघा असं मी चांगलं दाबून बसवलेलं आहे। आता आपण ह्या बाजूनं सुद्धा थोडंसं बसवून घेऊया। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आणि हा लोखंडाचा तवा आहे आणि हा खोलगट तवा आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि थोडं गरम होऊन देऊया। तेल बघा मस्त असं गरम झालेलं आहे, त्याला काय करायचं माहिती का, असं पसरून घ्यायचं। आणि जर तुमच्याकडे जर आपले असे उरलेले पाव जर नसतील का नाही, तर फ्रेश पावाचं पण तुम्ही एकदा असं जरूर करून बघा आणि मला तुम्ही जरूर कमेंट करा। मस्त लागतं, छान लागतं एकदम। हे बघा अशा पद्धतीत आता ही उलटी बाजू केलेली आहे मी पावाची, वरची बाजू आणि खालची बाजू आहे। गॅस आहे मीडियम। आता हे खोलगट असल्यामुळे मी एकच टाकणार आहे। पसरट जर असेल का नाही तवा तुमचा, तर तुम्ही 2-3 पण असे टाकून करू शकता। 1-2 मिनटं ठेवायचं फक्त मीडियम गॅसवर। 2 मिनटं झालेले आहेत बघा। अशा पद्धतीचं उलटं करून घ्यायचं, मध्ये ठेवायचं। इतकं छान लागतं का नाही, मस्त एकदम चवीला एकदम मस्त लागतं। करून बघा एकदा पण अशा पद्धतीत। मी खूप टाकलेले आहेत बरं का पावाच्या, शिळा पाव म्हणा, चपाती म्हणा। आता तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय काय टाकू शकता। आणि जर तुम्हाला जर काय असं आठवत नसेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा। मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगेन की तुम्ही ह्याच्यामध्ये बदल काय करू शकता आणि काय काय टाकू शकता। मी रोज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवते। रेसिपी बघितली की लाईक करत जा आणि कमेंट करत जा। मला कमेंट तुमच्या वाचायला बरं वाटतं आणि आनंद होतो की बाबा हां तुम्ही रेसिपी बघता आवडीनं, की बाबा मला सांगता तुम्ही की असं करा तसं करा। तर आता हे आपण खालची साईड पण चांगली गोल्डन कलरवर भाजून घेऊया। तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे पण मला कमेंट करून सांगा। आणि रक्षाबंधनसाठी तुम्ही भावाकडं कोण कोण कुठल्या कुठल्या गावाला गेला ती पण मला जरूर सांगा बरं का। पलटी करूया बघा, मस्त बघा भाजले गेलेले एकदम गोल्डन कलरवर असे भाजून घ्यायचे छान असे। आणि ही जी आपण भाजलं का नाही इतकं कुरकुरीत इतकं छान लागतं का नाही। आणि खालची साईड बघा अशा पद्धतीमध्ये छान लागतं। तुम्ही एकदा जरूर करा बरं का। आणि तेलकट होत नाही। तुम्ही जर हा विचाराल मला की तेलकट होतात का, बिलकुल तेलकट नाही, काय नाही, एकदम सगळ्या साईडून आपण व्यवस्थित लावून घ्यायचं। काढून घेऊया आपण आता। काढून घेतलेलं आहे बघा, मी आता तुम्हाला कट करून पण दाखवते। मस्त असे होतात बरं का। कट करूया आपण आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये तेल जातं का, तेलकट होतात का नाही। बघा मस्त एकदम तेलकट नाहीत, काय नाही, आणि इतकं खायला छान लागतं का नाही चवीला। कारण ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे आपण सगळ्या टाकलेल्या आहेत आणि आतपर्यंत ते आपण जे थोडंसं पातळ केलं होतं ना आतपर्यंत मुरतं ते बघा। आणि पाव आपला जो आहे ना बघा, हा एवढाच पाव आहे मध्ये। कारण हे पाव कसे आपण कशामध्ये पण घातले का नाही की एकदम सॉफ्ट होतात आणि इतकं छान लागतात का नाही। आता तुम्हाला सांगते, जर तुमची मुलं चीज खात असेल तर चीज टाका यामध्ये खिसून,
एकदम छान होईल. आणि अशा पद्धतीने आता मी राहिलेले करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.